परमेश्वराच्या महान नावाला मी धन्यवाद स्तुती करतो. गेली 6-7 वर्षापासून मला चाललं होतं की आम्ही बाप्तिस्मा घ्यावा म्हणून, पण काही कारणास्तव घेत नव्हतं, काहीतरी अडचणी येत होत्या. पण आज परमेश्वराने अशी महान कृपा केली की आम्हाला बाप्तिस्मा घेण्यासाठी मदत केली. आज परमेश्वराने आमचं नाव जुनी पुस्तकामध्ये लिहिलं म्हणून परमेश्वराला धन्यवाद करतो. आणि तुमच्या सर्वांना प्रार्थना रिक्वेस्ट करतो की माझा परिवार पूर्ण विश्वासाने आणि परमेश्वराच्या कृपेने राहण्यास तुम्ही प्रार्थना करा. जास्तीत जास्त समय मी माझा परिवार परमेश्वराच्या चरणी येण्यासाठी मदत सहाय्य करा, पण तुम्ही प्रार्थना करा. काही गोष्टी आहेत म्हणजे परमेश्वराने अशी बरीच करुणा केलेली आहे की ज्यावेळेस आम्ही इथं 2014ला आलो होतो, ॲक्च्युली आम्हाला इथं यायचं नव्हतं, जायचं होतं नागपूरला. पण काहीतरी परमेश्वराची योजना होती की आम्ही इकडे आलो. ज्यावेळेस आम्ही इथं आलो आमच्याजवळ काही एक नव्हतं, फक्त 2000 रुपये घेऊन मी, वैष्णवी, मयूर आणि माझी मिसेस आम्ही 4 जण इथं आलो होतो. ही परमेश्वराची साक्ष म्हणून मी सांगत आहे, बडाई म्हणून सांगत नाही. फक्त 2000 रुपये घेऊन आम्ही पुण्यामध्ये आमच्याजवळ कपडे नव्हते, काय नव्हतं ना, बर्तन काहीच एक नव्हतं. तेवढे 2000 घेऊन इथं आलतो. इथं आल्याच नंतर आमचे पाहुणे इथं भोगावला राहतात, त्यांच्याकडे गेलो. काही काम नव्हतं, शिक्षण भरपूर झालेलं होतं, घरी काही मतभेद झाले होते, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो होतो. पण परमेश्वराची महान करुणा आहे की त्या सर्व गोष्टीतून आम्हाला सावरलं. ज्यावेळेस मी इथं सुरुवातीला आलो, पाहुण्याकडे थांबलो, 2 दिवस तिथं राहणं चांगलं वाटलं नाही. मग काय करावं, मग इकडं कोंडव्यामध्ये आलो. कोंडव्याला आमच्या गावचे जावई आहेत. मी त्यांच्याकडून त्यांना सांगितलं, म्हणलं भाऊजी असा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे भाऊजी काही चिंता करू नका, आम्ही आहेत म्हणे, आम्ही तुम्हाला हेल्प करतो म्हणे. त्यांनी थोडीफार हेल्प केली. त्यावेळेस इथं राहिलो. तिथून मग 1 महिना कोंड्यात राहिल्यास नंतर इथं ठाकर म्हणून त्यांच्याकडे आलो होतो. जवळ पैसे नव्हते, पण त्यांनी आम्हाला 4 महिने अशी काय मदत केली की खाण्यापिण्यापासून तर किराया पण मागितला नव्हता. त्यांना सांगितलं आमची अशी कंडिशन आहे, हळूहळू आम्ही सर्व काही तुम्हाला देतो. आणि जेव्हा चालतो तेव्हा आतरण पांघरण काही नव्हतं. तिची एक साडी होती फक्त, तीच नेसायची आणि तीच अंगावर घ्यायची, एवढी कंडिशन बेकार होती. पण या सर्व परिस्थितीतून परमेश्वर आम्हाला चालून परमेश्वराला धन्यवाद करतो. त्याच्यानंतर मी 300 रुपये रोज कामाला लागलो इथं, ते स्टीलचं काम करायला, लोखंड उचलायचं काम. त्याच्यात गुजारा होत नव्हता आणि बिमार सारखं पडायचो. बिमार एवढं राहायचो की सारखा मला दम येत होता, सारखा खोकला येत होता. कोणी म्हणायचं काय झालं काय नाही, घरचे लोक म्हणायचे काय झालं तुला, ही टेस्ट कर, ती टेस्ट कर, हर एक टेस्ट करायचो. प्रत्येक टेस्ट ही नॉर्मल यायची, काय करावं काही समजत नव्हतं. एक दिवस ज्यावेळेस काम करत होतो, मला आणखी पण आठवत आहे, इंगळे कॉलनीमध्ये काम चालू होतं आणि स्टील उचलत होतं मी. आणि कोंड्यातून मिसेस डबा घेऊन आली होती तिकडे पायी. तर माझी तब्येत बरोबर नव्हती. ती डबा घेऊन आले, तिला विचारलं, म्हणलं तुझ्याकडे 2 रुपये आहेत का म्हणून. ती म्हणे का, काय झालं नाही म्हणलं, माझी तब्येत बरोबर नाही, थोडी काही गोळी वगैरे आली. तर ती म्हणे नाही माझ्याकडे नाही म्हणून डब्बा दिला आणि तिथून वापस जाऊ लागली. वापस आल्यास नंतर मिनार हॉस्पिटलच्या तिथं जवळपास तिला कुठेतरी 2 रुपये सापडले होते, संजीवनी हॉस्पिटलच्या तिथं. ते 2 रुपये तिला सापडले ते उचलून, त्यावेळेस मी विश्वासात नव्हतो. मी 2 रुपये घेऊन त्या संजीवनी हॉस्पिटलपासून परत इंगळे कॉर्नरला वापस आली होती. मला म्हणली होती तुम्हाला 2 रुपये पाहिजे होते, ते घ्या म्हणून. मग तुझ्याकडे नव्हते तर कुठून आणली तू. तिने सांगितलं म्हणे मला सापडले म्हणून. एवढं अवघड वाटलं त्यावेळेस. परमेश्वराची काहीतरी मान करून आहे. आज परमेश्वरच्या कृपेने मला कुठल्याही गोष्टीची कमी नाहीये. जेव्हा एक साडीवर आम्ही आलो होतो, एका ड्रेसवर आलो होतो, कपाटामध्ये ते साड्या मावत नाहीत, माझे कपडे मावत नाहीत. कपाटात जागा नाही, आम्ही बेडमध्ये पण कपडे ठेवलेले आहेत. तेवढे कपडे परमेश्वराच्या महिम्यासाठी मी सांगत आहे. सर्व काही असताना मला या परिस्थितीतून जावं लागलं. पण परमेश्वराची खरोखर महान करुणा आहे की काहीतरी समोरचे चांगले दिवस माझ्या जीवनात येण्यासाठी परमेश्वर मला इकडे घेऊन आलो. परमेश्वराचे धन्यवाद स्तुती करतो. दुसरी गोष्ट,
माझी काही लायकी नव्हती, काय नव्हती. परमेश्वर हर एक वस्तू मला न मागता दिली. ज्यावेळेस मी हे काम सोडून सेक्युरिटीमध्ये ड्युटी जॉईन केली होती, त्यावेळेस एक आमचे मित्र झगडे म्हणून आहेत, त्यांची माझी काय ओळख नव्हती. मी सेक्युरिटीची ड्युटी करत असताना ते माझ्याकडे आले होते आणि मला म्हटले, नमस्कार पाहुणा. म्हटलं नमस्कार. म्हटलं ओळखीचे नाहीत काय नाही, कसे काय बोलावलेत काय. त्यांना काही मॅनपॉवरची गरज होती म्हणून ते माझ्याकडे आले होते. त्यांनी मला सांगितलं काही काही गोष्टी, म्हणे असं असं आहे म्हणे, तुम्ही आमच्याकडे या म्हणे, आम्हाला तुम्हाला असा असा पगार देतो. तर तिथं त्यावेळेस मी 9,000 रुपये महिन्यानं काम करत होतो. त्यावेळेस त्यांनी 15,000 रुपये पगार मला सांगितला होता आणि गाडी पण दिली आणि फील्ड ऑफिसरची ड्युटी पण जॉईन करून दिली त्यांच्याकडे. तर तिथं ज्यावेळेस मी ऑफिसमध्ये जात होतो त्यावेळेस तिथं चर्च भरत होतं त्यांच्या ऑफिसमध्ये. मला काय माहीत नव्हतं. मग एक दिवस असंच मी अचानक बसल्याच नंतर त्यांनी आराधना केली, प्रार्थना वगैरे झाली त्यांची. नंतर म्हणले कसं वाटलं. मला काय माहीत नव्हतं काय नाही, कारण वेशी कोण आहे काय आहे काहीच माहीत नव्हतं मला. 2-3 वर्ष असं जात गेलो. मग त्यांनी सांगितलं असं असं आहे. मग एक दिवस पिंपरीमध्ये पास्टर रामबाबू यांची प्रार्थना होती. त्या प्रार्थनेला मग तिथे घेऊन गेले ते आणि माझ्यावर प्रार्थना केली, तेल लावून. ज्यावेळेस मी खाली पडलो माझं अंग एकदम असं मोकळं झाल्यासारखं झालं. ज्यावेळेस मोकळं झालं त्यावेळेस मला म्हणजे एकदम असं झालं नाही तर 2-2 घंटे माझा असं श्वास रुकत होता, एवढा दम येत होता. कधी कधी मुलांना वाटत हे गेले काय काय कोणा, म्हणजे एकदम लाकडासारखं असं अंग व्हायचं मला एवढं कडक. परंतु परमेश्वराचे मी धन्यवाद स्तुती करतो की या सर्व परिस्थिती मला सोडवलं. झगडे साहेबांनी ते रामबाबू तिथं नेल्याच नंतर मग तिथून घरी आल्याच्या नंतर आम्ही रेग्युलर इथून निगडीला चर्चला जात होतो. मग ते लांब होत होतं. मग इथं समजलं की तिथं असं चर्च आहे. तेव्हापासून 2016 पासून जवळपास मी इकडे येत आहे. आज 10 वर्ष जवळपास झाली. 10 वर्षात परमेश्वरानं इकडे येण्यास मला मदत सहाय्य केली. स्तुती करतो. खास करून तुम्ही माझ्या परिवारासाठी प्रार्थना करा. वैष्णवीसाठी खास करून मयूरसाठी त्यांना पण सांगितलं होतं बाप्तीचा घ्या, त्यांनी काही बाप्तीचा हात घेतला नाही, तेव्हा आम्ही नंतर घेतो म्हणून. तर पुढच्या आठवड्यात किंवा जेव्हा परमेश्वर इच्छा असेल तेव्हा त्यांना बाप्तीचा घ्या. तुम्ही त्यांना प्रार्थनेमध्ये आठवण करा. माझा परिवार जास्तीत जास्त विश्वासात कुठल्याही वाईट मार्गात न जाण्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. दुसरी गोष्ट अशी आहे की माझी काही लायकी नसताना परमेश्वर मला एक घर देत आहे. त्या घरासाठी तुम्ही प्रार्थना करा की ते घर मला भेटण्यासाठी, त्याच्यात कुठलाही प्रॉब्लेम कुठलीही अडचण येऊ नये त्यासाठी प्रार्थना करता. लोन वगैरे पास झालेलं आहे, पण परत मी दुसरी फाईल टाकली कारण ते लोन कमी पडत होतं. तर जास्ती लोनसाठी फाईल टाकली, तर ती फाईल सक्सेस होण्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या घरची माझी काही प्रॉपर्टी माझ्याकडे नाही आहे, सगळी माझ्या भावाकडे आहे. तर मी उद्या किंवा परवा भावाकडे जाणार आहे. त्या भावाच्या मनामध्ये परमेश्वर कार्य करावं. तुमच्याकडून मला जे काय माझे हक्काचे पैसे ते भेटण्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. एवढी साक्षी तुम्ही करा. माझ्याकडे साक्षी सांगण्यासाठी असं भरपूर आहे. म्हणजे खास रातपासून मी रात्री भैयाला फोन केला, मला पासून एकटेच बाबतीत सांगितलं. मी म्हणलं देवाला म्हणलं एकटे नाही दोघं आलो, मग एकटे बाबतीत कसं घेणार. सकाळी पण मला हे उठ करत होते, मी उठतच नव्हते. ते बाबतीत पण म्हणलं मी पटकन उठले. म्हणलं माझं राग लय, माझं पाप लय का माझ्या शिवाय लय. म्हणलं देवाला म्हणलं हे सगळं मी बाजूला ठेवते तुझ्यासाठी, पण आम्हाला थोडे बाबतीत नाही. नंतर म्हणलं क्लास नाही काय, म्हणलं सगळं काय तू बघ. म्हणलं आलीच मी प्रार्थना करतच राहील. आंघोळ करताना पण देवाला म्हणलं मला बाबतीत म्हणायचं, घ्यायचं तर दोघांना घ्यायचं. म्हणून सोबत आलो म्हटलं आम्ही तर दोघांना बाबतीत. म्हटलं मी एकटी त्यांना एकटी नाही घेऊन कसं करत काय म्हणलं देवा म्हटलं तोच कर सगळं काही. इथं आलं तर थोडी भीती वाटली, असं काही गोष्टी मला समजत नाही. देवा म्हटलं तूच मला चालव. म्हटलं
साक्ष भरपूर आहे माझ्या लाईफमध्ये, पण मी ते सांगत नाही. रात्रीचीच साक्ष मोठी घडली. आज पण देवाला धन्यवाद देते. इथून पुढं मला पवित्र जीवन जगण्यासाठी मला राग खूप येतो. त्या रागावर कंट्रोल करण्यासाठी त्यासाठी मी